श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ज्या मुलींच्या लग्नाला उशीर झालेला आहे, लग्नामध्ये भरपूर असे प्रॉब्लेम हे निर्माण झालेले आहेत, तर त्यासाठी आपल्याला फक्त एक छोटासा उपाय करायचा आहे. फक्त आपल्याला एक नारळ लागणार आहे. तर या नारळामुळे आपले जर लग्न आहे तर ते लग्न 40 दिवसाच्या आतमध्ये तुमचं होणार आहे. खूप अशी प्रभावी ही सेवा आहे, हा उपाय आहे. तर हा उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने पूर्ण मनापासून जर केला तर तुमचं लग्न हे 40 दिवसांमध्येच जमून जाईल. तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्या भाषेत सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचप्रमाणे लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ माझ्या प्लेलिस्टमध्ये देखील आहेत, तर ते देखील तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये खूप असे प्रभावी उपाय आहेत लग्नासंदर्भात, तर त्याच्यामध्ये देखील बऱ्याच जणांचे लग्न हे जमलेले आहेत, तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पहा. प्रत्येक जणांना लग्नासंबंधित काही ना काही अडचणी ह्या निर्माण होतच असतात. लग्न ठरत नाही किंवा ठरलेले लग्न मोडत असते किंवा लग्नासाठी चांगली स्थळे येत आहेत पण त्याचा होकार येत नाहीत. अशा अनेक अडचणी निर्माण होत असतात. आपल्याला हवा तसा व्यक्ती मिळत नाही, त्यासाठी देखील लग्नामध्ये खूप अडचणी येत असतात. तर लग्नाला सर्वात जास्त अडचणी ह्या शुक्र आणि बृहस्पती या ग्रहामुळे आपल्याला जास्त लग्नाला अडचणी येत असतात, कारण हे ग्रह हे आपल्या कुंडलीमध्ये अशुभ स्थानी असतात. त्यामुळे आपलं लग्न हे जमत नाही किंवा जमलेलं लग्न देखील मोडत असतात. तर आपण हा उपाय केल्याने जे गुरु ग्रह आहे आणि शुक्र ग्रह आहे तर याचं बळ देखील आपल्या कुंडलीमध्ये वाढेल आणि आपलं लग्न हे लवकरात लवकर होऊन जाईल. तर हा जो उपाय आहे तर हा उपाय मुलाची आई करू शकते, वडील करू शकतात किंवा स्वतः मुलगी आणि मुलगा हे दोघेही हा उपाय आहे तो करू शकतात. परंतु जर महिला किंवा आई जर हा उपाय करत असेल तर त्यावेळेस जो महिलांना मंथली प्रॉब्लेम असतो तर त्यावेळेस हा उपाय करायचा नाही आणि स्वैरसूतक असेल तर त्यावेळेस देखील हा उपाय तुम्हाला करायचा नाही. तर हा उपाय तुम्हाला मंगळवारी करायचा आहे, म्हणजे कोणत्याही एका मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करताना मुलाची आई करत असेल किंवा वडील करत असेल किंवा स्वतः मुलगी करत असतील तर त्यांनी सकाळी लवकर उठायचं आहे आणि मग तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे. तिथे तुम्हाला स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे. दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे, गाईचं शुद्ध तूप हे तुम्हाला टाकायचं आहे. अगरबत्ती लावायची आहे आणि तुम्हाला एक आसन टाकायचं आहे आणि त्यावर तुम्हाला बसायचं आहे. तर पहा, यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे. जर तुमच्या घरामध्ये असेल तर ठीक आहे, जर नसेल तर तुम्ही कोणत्याही किराणा दुकानामधून एक नारळ आणायचा आहे, परंतु त्याला शेंडी हवी आहे आणि नारळ हा पूर्णपणे पाण्याने भरलेला असावा असा नारळ तुम्हाला आणायचा आहे. त्यापूर्वी तुम्हाला तुळशी मातेला देखील एक दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा तुम्हाला तुळशी मातेसमोर लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि मग तुम्हाला तुमच्या देवघरासमोर येऊन बसायचं आहे. बसल्यानंतर मग तुम्हाला तो नारळ घ्यायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला एक लाल कापड देखील लागेल. तर लाल कापड म्हणजे असा सुती कॉटनचा लाल कापड लागेल किंवा तुमच्याकडे एखादा ब्लाऊज पीस जरी असेल तरी तो देखील चालू शकतो. मग तुम्हाला काय करायचं आहे की थोडं कुंकू घ्यायचं आहे आणि त्या कुंकवामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. जर गंगाजल नसेल तर मग तुम्हाला थोडं पाणी घ्यायचं आहे आणि तो कुंकू मिक्स करायचा आहे. कुंकू मिक्स केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की नारळ आहे तर तो तुमच्या हातामध्ये घ्यायचा आहे. सरळ नारळ तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्या नारळाला तुम्हाला एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. परंतु स्वस्तिक काढता वेळेस तो व्यवस्थित काढायचा आहे, अजिबात चुकायचा नाही. व्यवस्थित तुम्हाला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बिंदू देखील द्यायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. त्याच्यानंतर जो लाल कापड तुम्ही घेतलेला आहे तर तो लाल कापड तुम्हाला देवघरासमोर जर चौरंग असेल तर तिथे ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता ह्या टाकायच्या आहेत. एखादं फूल देखील तुम्हाला त्या कापडावरती ठेवायचा आहे आणि मग त्याच्यावरती तुम्हाला हा जो नारळ आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि मग
तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे की तुमचे दोन्ही हात तुम्हाला नारळाला लावायचे आहेत आणि मग तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। हा मंत्र तुम्हाला मी स्क्रीनवरती पण देणार आहे। तर हा मंत्र तुम्हाला 108 वेळास म्हणायचा आहे, कमी नाही आणि जास्त नाही, 108 वेळा तुम्हाला ह्या मंत्राचा उच्चारण करायचा आहे, अगदी व्यवस्थित, चुकायचं नाही, व्यवस्थित तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे। परंतु तुम्ही म्हणाल की ताई दोन्ही हात जर आपण नारळाला लावले तर मंत्र आपण 108 वेळा कसं काय बोलायचं आहे? तर बघा, तुम्ही 15 मिनिटाचा अलार्म जरी लावला तरी तुमचं हे सहज होऊन जाईल, म्हणजे 108 वेळा हे मंत्र सहज तुम्ही बोलू शकता। परंतु जर तुमच्या घरात तुमची आई वगैरे असेल किंवा तुम्ही स्वतः असाल किंवा तुमची आई हा उपाय करत असेल किंवा तुमचे वडील हा उपाय करत असेल तर तुम्ही देखील काय करायचं आहे की तुम्हाला एक जपमाळ घ्यायची आहे, म्हणजे जपमाळेमध्ये 108 मणी असतात, तर ती जपमाळ घ्यायची आहे आणि जी व्यक्ती बोलत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या हातामध्ये ती माळ घ्यायची आहे आणि जेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जेव्हा तुम्ही बोलत असाल किंवा तुमची आई बोलत असेल तर तुम्हाला एक मणी बाजूला असा सरकवायचा आहे। अशा प्रकारे तुम्हाला हा मंत्र जाप करायचा आहे। बघा, तुम्हाला जमेल त्या प्रकारे तुम्ही करू शकता। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस तुम्ही मंत्र जप करत असता त्यावेळेस तुम्ही इतर कोणत्याही ठिकाणी लक्ष घ्यायचं नाही किंवा मनामध्ये कोणताही विचार आणायचा नाही। हा मी उपाय करत आहे, याचा मला फायदा होईल का किंवा माझं लग्न लवकर ठरेल का, हा कोणताही विचार मनामध्ये आणायचा नाही। हा मंत्र म्हणताना आपण मनामध्ये सकारात्मक विचार करायचा आहे। कोणत्याही देवीचा आशीर्वाद आपल्या सोबत असणे आवश्यक आहे। लवकरात लवकर माझ्या लग्नाचा योग जुळून यावा यासाठी मी आपल्याला प्रार्थना करतो किंवा करते। जे काय आहे ते तुम्ही बोलायचं आणि तुमचे जे कोणते कुलदैवत आहे त्याचे तुम्ही नामस्मरण करायचे आहे आणि त्यांच्यानंतर तुम्ही त्या नारळाला हात लावत परत आणि तुम्हाला ज्या काही अडचणी आहेत, म्हणजे तुमचे लग्न कोणत्या कारणामुळे होत नाही ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे आणि तुम्हाला तुमचे लग्न कधी करायचं आहे ते देखील त्याच्यामध्ये सांगायचं आहे। जर तुम्हाला तुमचं लग्न 3 महिन्याच्या आत करायचं असेल किंवा वर्षाच्या आत करायचं असेल तर त्या नारळाला हात लावून तुम्हाला ते सांगायचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला त्या नारळाला गाठ बांधायची आहे, म्हणजे की तुम्ही तो नारळ बांधून घ्यायचा आहे। हा नारळ मग तुम्ही अशा ठिकाणी ठेवायचा आहे की जिथे कोणाचं लक्ष जाणार नाही, अशा ठिकाणी तुम्हाला तो नारळ आहे तर तो बांधून ठेवायचा आहे, म्हणजे तुमच्या घरामध्येच हा नारळ तुम्हाला एका ठिकाणी बांधून ठेवायचा आहे। जो नारळामध्ये आपण लाल कापड घेतलेला आहे तर त्या कापडाने तुम्ही बांधून ठेवला तरी काय हरकत नाही, किंवा एखादा लाल कलरचा पंचरंगी धागा असतो तर त्या धाग्याने देखील तुम्ही तो नारळ आहे तर तो बांधून ठेवायचा आहे। आणि हा जो नारळ आहे तर जेव्हा तुमचं लग्न जमेल किंवा लग्न होऊन जाईल तुमचं, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे की जो नारळ आहे तर तो नारळ तिथून काढायचा आहे आणि कोणत्याही मंदिरामध्ये तुम्हाला तो नारळ आहे तर तो तिथे ठेवायचा आहे, किंवा तुम्ही जो नारळ आहे तो वाहत्या पाण्यामध्ये देखील विसर्जित केला तरी काही हरकत नाही, किंवा हनुमंताचं मंदिर असेल तर तिथे देखील तो नारळ तुम्ही नेऊन अर्पण करू शकता। परंतु पहा, हा जो उपाय करता वेळेस तुम्हाला पूर्ण मनापासून पूर्ण श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे, तर तुमचं लग्न हे 40 दिवसाच्या आतमध्ये हे नक्कीच होईल। कारण बघा, कोणताही उपाय करत असताना आपल्या मनामध्ये श्रद्धा असणे फार महत्वाचं आहे, कारण जर आपल्या मनात श्रद्धा असेल तर त्याचा लाभ हा आपल्याला 100% मिळतच असतो। त्याचप्रमाणे ज्या मुलांच्या लग्नाला उशीर झालेला आहे तर मग त्यांनी काय करायचं आहे की रोज अंघोळ करता वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि मगच तुम्हाला अंघोळ करायची आहे। शक्यतो तुम्ही गुरुवारी पिवळे कपडे हे अवश्य परिधान करायचे आहेत, कारण लग्नासंदर्भात जे काही अडचणी आणि समस्या ह्या गुरुग्रहामुळे आपल्याला येत असतात, म्हणून गुरुग्रह हा आपला जेवढा बळकट असेल तर त्यावेळेसच आपल्या लग्नाचा योग हा निर्माण होत असतो। म्हणून आपल्याला गुरुवारी अवश्य पिवळे कपडे हे तुम्ही घालायचे आहेत आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकून आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र देखील तुम्हाला अंघोळ करता वेळेस म्हणायचा आहे, म्हणजे 11 वेळा म्हटला तरी काय हरकत नाही, तुम्हाला जमेल तितक्या वेळेस तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे आणि मग तुम्हाला अंघोळ करायची आहे। शक्यतो गुरुवारी तुम्ही जेवढी पिवळी वस्तू देखील दान केली तर
ते देखील तुमचा गुरुग्रह हा बळकट होईल आणि गुरुवारी जेवढं तुम्ही पिवळी वस्तू खाल्ली तरी देखील तुमचा गुरुग्रह आहे तो बळकट होईल। तर दुसरा देखील एक उपाय आहे, त्यासाठी तुम्हाला 2 हळद कुडी लागणार आहे, म्हणजे किराणा शॉप मध्ये तुम्हाला मिळून जाईल, तिला हळकुंड देखील म्हणत असतात। तर ह्या 2 हळकुंड तुम्हाला घ्यायचे आहे। त्याच्यानंतर तुम्हाला सकाळी लवकर उठून अंघोळ करायची आहे, आपल्या देवघरासमोर बसायचं आहे, स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे, दिवा लावायचे, अगरबत्ती लावायची आहे आणि मग तुम्हाला पिवळ्या कापडामध्ये ते हळकुंड आहेत, 2 हळकुंड आहेत म्हणजे हळद कुडी म्हणतात त्याला, तर ते तुम्हाला त्या पिवळ्या कापडामध्ये ठेवायचे आहेत। आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला रुक्मिणी स्वयंवर हा छोटासा ग्रंथ आहे, रुक्मिणी स्वयंवर हा एक छोटासा ग्रंथ आहे, तर तो ग्रंथ देखील तुम्हाला 1 वेळा वाचायचा आहे। आणि मग काय करायचं आहे की एक पिवळ्या कलरचा धागा घ्यायचा आहे, पंचरंगी धागा असतो, तर तो धागा तुम्हाला घ्यायचा आहे आणि जी पिवळी हळद आहे तर ती पिवळ्या कापडामध्ये तुम्हाला बांधून घ्यायची आहे। त्यापूर्वी तुम्हाला स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे की माझ्या लग्नामध्ये जे काही अडथळे निर्माण झालेले आहेत, कोणतेही ग्रहाचा जो काही त्रास असेल तर त्यामुळे माझं लग्न जर होत नाही, ठरत नाही, ठरलेलं लग्न हे मोडत आहे, माझं लग्न हे लवकरात लवकर जमू द्या, अशा प्रकारे तुम्हाला स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे। त्याचप्रमाणे आपली कुलदैवत आहे तर तिला देखील तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे आणि ती हळद कुडी आहे तर ती तुम्हाला तुमच्या पॉकेटमध्ये ठेवायची आहे किंवा तुम्ही जर ऑफिसला कुठे जात असाल तर तुमच्या बॅगमध्ये ठेवायची आहे किंवा महिला असतील तर त्यांनी देखील त्यांच्या पर्समध्ये ठेवायची आहे। आणि घरी आल्यानंतर मग तुम्ही जिथे झोपता त्या उशीखाली तुम्हाला ती हळद कुडी आहे तर ती ठेवायची आहे। असं तुम्हाला रोजच्या रोज करायचं आहे, म्हणजे तुमचं लग्न होसपर्यंत तुम्हाला ही हळद कुडी आहे तर ती तुमच्या उशाखाली रात्रीची ठेवायची आहे आणि दिवसभर तुमच्या जवळ हळद कुडी असणे फार महत्त्वाचं आहे। यामुळे तुमचा गुरुग्रह बळकट होईल आणि तुमचं लग्न हे लवकरात लवकर होऊन जाईल। आणि लग्न झाल्यानंतर जी हळद कुडी आहे ती तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे। तर 40 दिवसाच्या आतमध्ये तुमचं लग्न हे होऊन जाईल, परंतु हा उपाय करता वेळेस मनामध्ये तुमच्या श्रद्धा आणि भाव असणे फार महत्त्वाचं आहे। यामुळे त्याचा लाभ हा तुम्हाला 100% होईल आणि याच्यात बऱ्याच जणांचं लग्न देखील जमलेलं आहे। तर हा एकदम खूप असा प्रभावी उपाय आहे, तर हा उपाय तुम्ही अवश्य करा। तर मंगळवारी तुम्हाला नारळाचा उपाय करायचा आहे आणि हळद कुडीचा उपाय हा तुम्हाला गुरुवारी करायचा, म्हणजे कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करायचा आहे। पूर्ण मनापासून पूर्ण श्रद्धेने उपाय करा, बघा 40 दिवसाच्या आतमध्ये तुमचं लग्न हे जमून जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।